नमस्कार मंडळी, तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मानाचा जय. तर आज 14 एप्रिल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीम जयंती आहे 134. तर आम्ही आता कामाला आलोय. ते सगळेजण आम्ही तयारी करून बसतो रिक्षा आणि अजून एक आमची ऑटो येते, त्यांची वाट बघतोय. रॅली चालली आहे पुढे. आम्ही ते बघा सगळेजण तयारी करतो. या दोघी बहिणी बघा कशा तयारी करून बघत. ए खाली हात करा, खाली हात करा माव, नीट नीट नीट. चौकात बघा कसे बाबासाहेबांचे फोटो लावले जयंती निमित्ताने. जागोजागी आज पोस्टर आहे, सर्व काही आहे. बघा या मंडळी पण आले, काही आले, आले गौरी आले. हे कुठे आमची सगळी मंडळी आली तेव्हा आम्ही पुढे निघालो मिरवणुकीमध्ये जाण्यासाठी. पण मिरवणूक खूप पुढे गेली होती आणि भरपूर पब्लिक होती, भरपूर जी पायी जात होती पुढे. तर बघा समोर मिरवणूक दिसते आपल्याला, फटाके फुटत आहेत. आम्ही असं झालं तरी कधी लवकर आम्ही जसं पुढे आलो तर समोर मला रांगोळी दिसली. बघा किती छान प्रकारे यामध्ये कलर टाकले. खूप मस्त वाटली रांगोळी बघून आणि एकदम सुंदर काढली रांगोळी.
दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं साठी बघा किती पब्लिक निघालेत. एवढे पब्लिक आहेत की म्हणजे आपली माणसं ओळखता पण येत नाही, तेवढं मोठ्याने साजरी चालली जयंती बघा. आणि प्रत्येक चौकात आहे साजरी करताय जयंती. तर बघा ह्या चौकातून त्या चौकात, त्या चौकातून ह्या चौकात एवढे सगळे म्हणजे पब्लिक आहेत. इथं बघा हे उभे माऊ झोपले. इथे बघा भाऊ उभे राहिले फोटो काढायला. जागोजागी चौकात राहिल्या होत्या. इथे पण मगाशी मस्त डीजे चालू होता. दमली पोरं नाचून. माऊ बघा झोपेतून उठले आणि तिथे फोटोंच्या इथे गेले, बाबासाहेबांच्या फोटोंच्या इथे गेले आणि हात जोडते आणि विचारते गौतम बुद्ध बाबासाहेब. सकाळी बोलत होते आपण ह्यांना आपल्यासोबत घेऊन जाऊया कामोठ्याला. तिला अजून समजतच नाहीये काही. लावा
मंडळी समोर बसले चिली बात भाऊ आम्ही तिघी इथे बसणार कपडे लावू नको मंडळी अहो घाण झालं ना गौरा बॅकग्राऊंड बघा किती छान दिसते हॉटेल मधलं अति सुंदर त्याच खाली आमची एक फिरायला दिसते आता आम्ही बघा जेवलो खाल्लोय आईस्क्रीम घेतले निघालोय सोनम पुढे आरती मंडई गेले पुढे आम्ही तिघीच मागे राहिले आता जातो भाऊजीच्या खिशात चावी आता आम्ही घरी आलो कपडे चेंज केले आत्या बसलेत आमची वाट बघत मामा झोपलेत तर आता आम्ही आता निघतोय चला आत्या बाय बाय सी यू टाटा फोन कर हो हो करतो करतो तर चला आता 11:40 झालेत आम्ही आता कळंबोलीवरून निघतोय नागपूरला जायला का तर खूप उशीर झाला उद्या मुलीच्या शाळा पण आहेत आज सुट्टी होती म्हणून आलो इथे तर आता इथे बघा आम्हाला सोडवायला इथं बसलेत दादा बसले सोनम बसलेत विरू बसलाय वेदू बसले इथे चला आता भाऊ गाडी घेऊन येते तर आम्ही वाट बघतो इथे ओमनीच घेऊन चाललोय इथे पोरांचं चाललंय दादांना बाय बाय करायचं सगळ्यांना बाय बाय करायचं हो द्या भाऊ पप्पी तिला हो द्याव काका द्याव आमची उचा दादा बरोबर बाय 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 विरा बाय बाय ये लांबरा बाय बाय चला बाय बाय चला निघालो आम्ही आता फायनली 12 वाजले तर बघा आमची मंडळी आता आम्हाला सोडवून निघाले म्हणजे ते घरी गेले आम्ही निघालो आता तर खूप मजा केली खूप एन्जॉय केला आत्या पण घरी होते आत्या मामा घरी होते आम्ही सगळेजण निघालेलो तर माऊ गौरी सगळ्यांनी एन्जॉय केला काय किती कसं वाटलं खूप छान खूप छान आणि माऊ तर आम्ही जयंतीमध्ये रॅलीमध्ये एवढी मजा केली एवढी गाणी वाजत होती ना त्या गाण्याच्या प्रत्येक ठेक्यावरती एक एक म्हणजे सगळे असे नाचत होते ना खूप मजा केली आणि आम्ही काकीने लाईव्ह पण केले ती पण नक्की बघा हो मी लाईव्ह पण व्हिडिओ केला म्हटलं पहिल्यांदा करते बघूया कसं येतंय कसं नाही कळतच नव्हतं नक्की कसं करायचंय पण केला आणि झाला अपलोड पण झाला आहे ना घरी मला गौरीने सांगितलं हो झाला अपलोड म्हणून तर नक्की तो पण व्हिडिओ बघा तुम्ही रॅलीमध्ये किती गर्दी होती किती पब्लिक होती भरपूर पब्लिक होती कामोठ्याला चौकात म्हणजे जयंती साजरी चालू होती हे की नाही नाचायला जागा नव्हती हालायला जागा होती गरमी एवढी हीट वाटत होती ना भरपूर हाताला थंड वाटत तर चला मग आता आपण निघालोच आहे तर आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा